नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंड्याचा एक पदार्थ बघणार आहोत आणि हा इंदोरचा फार फेमस पदार्थ आहे। ऍक्च्युअली मी करून बघितला, खूप छान होतो। तर चला म्हणलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करूया। तर आज आपण एक बेंजो म्हणून अशी रेसिपी आहे, स्ट्रीट फूड, इंदोरची स्ट्रीट फूड रेसिपी आहे ही। तर खूप फेमस आहे तिथं। तर चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे साहित्य मी घेतलंय 4 अंडी, पाव घेतले, एक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर। आणि स्ट्रीट फूड मध्ये खूप जास्त असं हळद वगैरे खूप असं वेगवेगळं ठेवत नाहीत, सगळं मिक्स मसाला करतात आणि तो टाकतात। पण आपल्याला घरी तसं करता येत नाही म्हणून मी सेपरेट घेतले। तर इथं आपण हळद घेतली आहे, हा आमचा घरगुती लाल मसाला, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्हाला हवा असेल तर। धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। आणि यासोबत आपण चहा मसाला पण तयार केलेला आहे पावसा निमित्त, म्हणजे पाऊस सुरू झाला की इकडे आपल्याला गरम गरम असा चहा पिऊशी वाटतो। तर चहा मसाला पण मी मस्त छान बनवलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा। तर मग आता चला, साहित्य तर सगळं बघून झालंय, आता रेसिपीकडे वळूया। कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे एकदम। मिरची पण बारीक कट करते, टोमॅटो पण बारीक करते, आता बारीक कट करायचं एकदम। कांदा एकदम बारीक कट करून घेते इथं। सर्व तयारी करून झाली इथं। आता आपली कांदा सगळं टोमॅटो वगैरे कट करून झाले। तुम्हाला मी बटर सांगायला विसरले, आपल्याला बटर पण लागणार आहे। स्ट्रीट फूड म्हटलं की बटर आलंच। इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय गॅसवरती आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊया। आधी तर आपल्याला यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहे, आधी चेक करायचं, कधी कधी खराब पण असू शकतात। आधी आपल्याला अंड थोडंसं फेटून घ्यायचंय। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। धना पावडर थोडीशीच टाकायची, पाव चमचालाही कमी, चवीपुरतं मीठ। आपण बटर वापरणार आहे त्यामुळे मीठ थोडं जपून टाकायचं। घरगुती लाल मसाला हा तुम्ही कमी अधिक करू शकता, पाव चमचालाही हळद कमी, थोडंसं जिरं टाकायचं आहे चिमूटभर, तुम्ही इथं जिरा पावडर पण वापरू शकता। आपल्याला यामध्ये आता थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आपल्याला आता हे छान फेटून घ्यायचं आणखीन सगळं। बघू शकता असं एकदम एकसंध झालं पाहिजे सगळं साहित्य जे टाकलंय ते। बाकी सर्व तयारी होईपर्यंत आपला आता तवा पण गरम झालाय छान। तर आपल्याला ते यावरती बटर टाकून घ्यायचंय। तर भरपूर असं बटर टाकून घ्यायचंय आता आपल्याला तव्यावरती। तवा छान गरम झालाय, गॅस मीडियम करते। बटर छान वितळून घ्यायचं। तुम्हाला किती अंड्याचा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि हे जे अंड्याचं बॅटर तयार केलंय ते इथं टाकून घेऊया आता। अंड टाकल्यावर गॅस थोडा फुल करायचा 1 मिनिटासाठी। आणि मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही इथं घेऊ शकता। आणि अंड सर्वकडे पसरून घ्यायचंय असं तव्याला, म्हणजे एक प्रकारचं आपल्याला ऑमलेटच तयार करून घ्यायचंय आधी। आणि आपल्याला पाव असा मध्ये कट करून घ्यायचा आहे। गॅस कमी करते, हा पूर्ण असा मध्ये असं कट केला। ऑमलेट वरती हे पाव असे ठेवून द्यायचे आणि आणखीन थोडंसं बटर टाकायचंय आपल्याला, सगळीकडनं पसरवायचं। आणि हे बटर टाकल्याच्या नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचंय, थोडासा कट द्यायचा मध्ये। यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, गॅस कमी ठेवायचा आणि थोडासा लाल मसाला टाकते हा घरगुती आणि चिमूटभर इथं मीठ टाकते। आता आपल्याला हे असं फोल्ड करायचंय आणि दोन्ही साइडनी पाव असा छान शेकून घ्यायचा आहे। आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करू शकता हा पदार्थ मुलांना, किंवा पटकन भूक लागली तर हा पदार्थ पटकन करता येतो। बाहेर पाऊस सुरू असला तर आपण हा पदार्थ असा गरम गरम छान लागतो, तर करून खाऊ शकतो। तर दोन्ही साइडने आपल्याला छान आता हे फ्राय भाजून घ्यायचे आहेत पाव। आणि गॅस कमीच ठेवायचा इथं, आपल्याला दिसतंय की नाही टेम्पटिंग एकदम। तर आपल्याला हे असं क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं
भाजून घ्यायचंय छान, एकदम क्रिस्पी छान लागतं। आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया। तर बघू शकता किती टेम्पटिंग छान दिसतंय, मस्त क्रिस्पी एकदम। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आणि त्यासोबत असं मस्त वरण कांदा आणि टोमॅटो असं देतात। भरपूर बटर, भरपूर कांदा टोमॅटो टाकून ही रेसिपी खूप छान लागते। तर मुलांना, मोठ्यांना, छोट्या भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी अशी छान करून देऊ शकतात आणि अगदी पोटभरीचं आहे, जेवणातही करू शकता। कधीतरी वेगळं खावंसं वाटलं तर तुम्ही हे असं करून खाऊ शकतात। भुर्जी पाव वगैरे खाऊन कंटाळा आला तर कधीतरी करता येईल अशी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।